आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, महिलांना न्याय, महिलांना न्याय, महिलांना सुरक्षा, महिलांना सुरक्षा, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। झळा वाढल्या उन्हाच्या, तहान भागवू पक्ष्यांच्या ही घोषणा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 500 एकरच्या परिसरात पक्षी जलपात्र उपक्रम राबवण्यात आला। यावेळी पक्षीमित्र पोलीस पाटील प्रवीण राठोड, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वडजे, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या हातून शेतातील अनेक झाडांवर पक्षी जलपात्र बांधून पाण्याची व्यवस्था करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। जसजसे दिवस जात आहेत तसतसे तापमानाचा पारा अधिक आग ओकत आहे। त्यामुळे माणसांचेच काय तर पशुपक्ष्यांचे अतोनात हाल होत आहेत। बसवनगरचे पोलीस पाटील प्रवीण राठोड आपल्या पक्षी जलपात्र उपक्रमात सांगतात की नैसर्गिक पाण्याचे सर्व स्रोत पूर्णपणे आटले आहेत। त्यामुळे चिमणी आणि इतर पक्ष्यांचे पाण्याअभावी अत्यंत बिकट हाल होत आहेत। पाण्याने तहानलेल्या चिमण्या, पक्षी बेशुद्धावस्थेत पडलेले आपण पाहत असाल। जाणकारांच्या मते चिमण्या पक्ष्यांना पाणी न मिळाल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन आकाशात उडता उडता अचानक जमिनीवर पडतात किंवा तारेमध्ये अडकून मृत्युमुखी पडतात। अशा एक ना एक गंभीर कारणामुळे पक्षी हे गंभीररित्या आपला जीव गमावत आहेत। माणसांचे उन्हाळ्यात पाण्याविना हाल होतात तर चिमुकल्या पक्ष्यांची काय वणवा होत असेल। मैलनमैल पाण्याची व्यवस्था नसल्याने रानातील पक्ष्यांची दुरावस्था होत असेल याची कल्पना न केलेली बरी। उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांची होणारी दुरावस्था ती पाहून बसवनगरचे पोलीस पाटील पक्षीमित्र प्रवीण राठोड यांनी गाव परिसरात आणि आजूबाजूच्या गावात नळदुर्ग जिल्ह्यात चिमणी पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी पक्षी जलपात्र हा सामाजिक उपक्रम गेल्या 5 वर्षांपासून पाटील हे आपल्या मानधनातील 3 महिन्यांचे मानधन पक्षी जलपात्र उपक्रमासाठी खर्च करून राबवत आहेत। त्यांनी आजपर्यंत 2,500 पक्षी जलपात्र वाटप केले आहेत। त्यासाठी ते स्वतः माठाचे पक्षी जलपात्र तयार करून घेऊन जिथे पाण्याची व्यवस्था नाही अशा वाड्या वस्त्यांवर, शासकीय कार्यालयात, कॉलेजमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये, पोलीस स्टेशनच्या आवारात, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय परिसरात, विद्युत पारेषण कार्यालय परिसरात जिथे पक्षी येतील अशा ठिकाणी जलपात्र बांधून 2 दिवसात एकदा जलपात्रात पाणी ठेवण्याची विनंती करत आहेत। यासाठी पोलीस पाटील प्रवीण राठोड स्वतः हाताने माठाचे पक्षी जलपात्र तयार करून मोफत भेट देत आहेत, जेणेकरून उन्हाळ्यात चिमणी, पक्षी जलपात्रातील थंड पाण्याने आपली तहान भागवतील आणि पाण्याविना होणारे पक्ष्यांचे हाल कमी होतील आणि त्यांचे प्राण वाचण्यास मदत होईल। या भावनेने हे उपक्रम राबवत असल्याचे ते सांगतात। स्वारगेट अत्याचार प्रकरणात पाहणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई स्वारगेटला आल्या होत्या। त्यानंतर गृहराज्यमंत्र्यांची गाडी अडवत जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणे दाबली गेली असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला। आरोपी पळून जातो का पळवून लावला जातो। वाल्मिक कराड सुद्धा सरेंडर होणार म्हणून 12 तास बातम्या चालू होत्या। सरेंडर होण्याच्या बातम्या पुण्यातही माहित होता ना, म्हणजे त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं। मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का? एवढ्या घाणेरड्या घटना होत आहेत। आज कॅब चालकाची पण ती घटना जी आहे ते समोर आली आहे। प्रत्येक तासाला घटना घडतायत। यंत्रणा काय करतेय? शिक्षण हे व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाचे आहे। शिक्षणामुळे व्यक्तीचे ज्ञान आणि कौशल्य सुधारतात आणि व्यक्तिमत्व आणि वृत्ती विकसित होते। शिक्षणामुळे समाजाचा विकास आणि प्रगती जलद गतीने करण्यास मदत होते। स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचा वसा जोपासणाऱ्या करंजकर प्रशालेला मालकीची इमारत नव्हती, तेव्हा आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत भवानी पेठ येथील मनपा 2 नंबर शाळेच्या परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या मनपा शाळा क्रमांक 25 ची इमारत करंजकर प्रशालेला भाडे तत्वावर देण्यासंदर्भात ठराव पारित करून घेतला, अशी माहिती माजी नगरसेवक सभागृह नेते संजय कोळी यांनी दिली। गेल्या अनेक वर्षापासून त्यांना शाळेसाठी जागा हुडकत होते, परंतु 2017 आणि 18 मध्ये ज्यावेळी सोलापूर महानगरपालिकेचं शाळा द्यायचं विषय आला त्यावेळी
प्रभाग क्रमांक 3 मधील ढोरगल्ली येथील शाळा क्रमांक 5 हे प्रामुख्याने करंजकर विद्यालयाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या विद्यालयाला देत असताना या शाळेची परिस्थिती बघितलं तर म्हणजे हे पूर्ण इमारत पूर्ण मोडकळीस आली होती. परंतु महानगरपालिकेने जेव्हा करार झाला त्यावेळी सगळी डागडुजी म्हणा रिपेरी हे सगळे करंजकर विद्यालयाने करून घ्यायचं या ठिकाणी त्या करारमध्ये झालं आणि त्या कराराच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही आलो असता की एक वर्ग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गेल्या 20-30 वर्षापासून जी घाण होती ती घाण काढण्यासाठी त्यांना 2 महिने लागले. म्हणून आम्ही मालकांना विनंती केलेली आहे की आपल्या आमदार फंडातून ह्या शाळेला काही प्रमाणात आपल्या आमदारकी ह्या ह्याच्यातून निधी द्यावं आणि ही शाळा करंजकर विद्यालय गेल्या 200 वर्षापूर्वीची शाळा या ठिकाणी आपल्या भागातील शहर उत्तरमधील शाळा असल्यामुळं आपल्या भागात एक चांगली शाळा या ठिकाणी ठेवण्याचा संकल्प माननीय विजयकुमार देशमुख मालक आणि या प्रभागातले सगळे नगरसेवकांनी या ठिकाणी या शाळेला जागा दिल्याबद्दल आणि मालकांनी परवाच आम्ही पत्र दिलं करंजकर विद्यालयाने की थोड्या दिवसात या ठिकाणी निधी देऊन हे सुशोभीकरण करण्याचं या ठिकाणी सांगितलं. भुईकोट किल्ल्यामध्ये असणाऱ्या कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरासमोर महाशिवरात्रीचे औचित्य साधून पहिल्यांदा पाषाणाच्या नंदीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच उपस्थित भक्तांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. नंदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि आरती असे शहरात पहिल्यांदाच झाली. श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समितीच्या वतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी समितीचे संस्थापक अध्यक्ष विजय चोळे यांनी आणलेल्या दगडी नंदीचे मल्लिकार्जुनाच्या समोर ठेवण्यात आले. त्यानंतर कल्लय्या गणेशारी स्वामी यांनी पौरोहित्य करत नंदीची प्राणप्रतिष्ठापना केली. सिद्धरामांची आणि मल्लिकार्जुनाची सामूहिक आरती करण्यात आली. अभिषेक आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समितीचे पदाधिकारी, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर गुरकुले, विजय बिराजदार, शेळगी येथील बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाचे गंगाधर झुरळे, नंदकिशोर मिश्रा, नितीन कोल्हापुरे, शिवाजी काशीत, माधुरी विभूते यांच्यासह सिद्धरामेश्वर आणि श्री मल्लिकार्जुन भक्त उपस्थित. पुण्यातील स्वारगेट येथील बसस्थानकावर पहाटे एका महिलेवर अतिप्रसंग झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले. हे प्रकरण ताजे असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महिलांच्या सुरक्षेबाबत सोलापूर बसस्थानक परिसराची पाहणी रात्री 10 वाजता करण्यात आली. बसस्थानक परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे काही ठिकाणी नसल्याचे दिसून आले. रात्री मुक्कामी जिथे बस थांबल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे. डेपोमध्ये एसटीचे दरवाजे, केबिन खुले आहेत. सुरक्षा रक्षक यांची कमतरता आहे. अवघे 3-4 सुरक्षा रक्षक आहेत. शौचालयाची दुरावस्था आहे. महिलांना बसण्यासाठी जागा अपुरी आहे. एवढे मोठे बसस्थानक परिसरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही. याबाबत आगार व्यवस्थापक नागेश जाधव यांना विचारले असता महिलांच्या सुरक्षेच्या बाबत काय दक्षता घेतली याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला. पुण्यातील प्रकरणानंतर सोलापूर बसस्थानक प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन संभाजी ब्रिगेडला आगार प्रमुख नागेश जाधव यांनी दिले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, गोवर्धन गुंड, संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कदम, दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, कार्याध्यक्ष यशवंत लोंढे, उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, संतोष सुरवसे, जिल्हा सचिव राजेंद्र माने, संघटक सतीश वावरे, संघटक चंद्रशेखर कंटीकर, राजशेखर गायकवाड, सिद्धाराम सावळे आदी उपस्थित होते. सोलापुरातील होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचा विषय आता सोलापूरकरांच्या हट्टाचा झाला आहे की काय असेच म्हणावे लागेल. सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी पूर्वी 42 सीटर विमानसेवेचा परवाना मिळाला. आता सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा 72 आसने विमानाद्वारे दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी नव्याने परवाना घ्यावा लागणार असून डिसेंबरपासून प्रलंबित असणारा हा विषय मार्गी लागण्यास आणखी तब्बल 3 ते 4 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय
11 आणि 12 सप्टेंबर रोजी विमानतळाची पाहणी आणि तपासणी केली होती. त्यानंतर 25 सप्टेंबरला विमानसेवेचा परवाना मिळाला होता. 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होडगी रोड विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर तेव्हापासून आजतापर्यंत विमानसेवेबाबत फक्त गप्पाच मारत असल्याचं बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 2010-11च्या दरम्यान किंगफिशर एअरलाइन्सने सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू असताना अशा प्रकारचे कोणतेही अडथळे निर्माण झाले नव्हते. त्यावेळी कोणाला माहीत नसताना परवाने देखील मिळाले होते. मात्र यंदा असे का होत आहे असा प्रश्न सोलापूरकरांच्या मनात निर्माण होत आहे. प्रत्यक्षात सोलापुरातून विमान उडणार की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे असंच आता बोललं जात आहे.